राम राम मंडळी. आज आता नवीन आणि एक विषय घेऊन आलोय. त्यामध्ये आता तुम्हाला बघायचं तासगाव. तो तासगावचं नाव कसं पडलं असं ते आता मी तुम्हाला थोडक्यातच सांगतोय. आणि या मागील सुद्धा ऐतिहासिक वगैरे ज्या घटना घडलेल्या असतात त्याच्यावरून हे सर्व नावं पडलेली आहेत. तर सांगली जिल्ह्यातील तासगाव या नावावरून अनेक कथा आणि मान्यता प्रचलित असलेलं असं हे गाव आहे. मग हे नाव कसं पडलं, याला मुख्य कारण काय? तर जसं की तास म्हणजे तुम्हाला माहीत असेल पात्र, गाव हे गाव, खेड वगैरे असं त्याला गाव म्हणतात. मग सर्वात सामान्य मान्यता अशी याला मिळाली की तास म्हणजे लहान वाटी किंवा वाडगा, वाटीसारखा आकाराचा, तुम्हाला माहीतच असेल. आणि गाव, या शहराची भौगोलिक रचना एका लहान बाऊल सारखी म्हणजे वाट्यासारखी डोंगराच्या मधल्या भागात असल्यामुळं याला तासगाव नाव असं पाडण्यात आलं. मी सांगत नाही बरं का, तिथला इतिहास सांगतो त्या भौगोलिक कारणावरून. मग बघायचं जर झालंच तर ऐतिहासिकदृष्ट्या यादव काळातील 12-13वे शतक ताम्रपटामध्ये तासगावचा उल्लेख हा आपल्याला आढळून येतोय. त्यामध्ये कृष्णदेव यादव यांच्याशी संबंधित हे ताम्रपट या ठिकाणचं प्राचीनत्व सिद्ध करणारं ठरतंय. आणि महाराष्ट्र काळातील महत्त्व सांगायचं झालं तर 1774 मध्ये नारायणराव पेशव्यांनी परशुराम भाऊ पटवर्धन यांना ही जागा जहागीर म्हणून देण्यात आली. आणि त्या काळी हे एक महत्त्वाचं तासगाव संस्थान मानलं जात होतं. त्यामुळं तेथे तासगाव नाव पाडण्यात आलं. आता तासगावला काय भेटतं तर तुम्हाला माहीतच आहे. तासगाव हे द्राक्ष उत्पादनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आणि यालाच द्राक्षाचं शहर असंही म्हणण्यात येतंय. असं हे तासगाव गावाचं महत्त्व आहे.